मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुज्जी युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती 2025चं जे काही रजिस्ट्रेशन आहे तर ते सध्या सुरू झालेलं आहे. बरेचशा उमेदवारांचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न सध्या बघा या ठिकाणी जे काही त्यांचं व्यावसायिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रतेसंदर्भात देखील येत आहे. नेमकी व्यावसायिक पात्रता, शैक्षणिक पात्रता कोणत्या तारखेपर्यंत सध्या बघा त्यांच्याजवळ प्रमाणपत्र असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी इथं 2 डेट सध्या बघा देण्यात आले. ती म्हणजे शैक्षणिक पात्रतेसंदर्भात या ठिकाणी जी डेट आहे तर ती डेट इथं सांगितल्याप्रमाणे बघा, शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता चाचणी 2025 चाचणी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक 14/5/2025 असं बघा होतं. त्यामुळे या चाचणीसाठी सर्व संबंधित उमेदवारांना आवश्यक शैक्षणिक अर्हता 14/5/2025 अखेरपर्यंत धारण करणे अनिवार्य या ठिकाणी होतं, बरोबर. त्यानंतर शासनाचं शुद्धीपत्रक होतं. ते शुद्धीपत्रक इथं देण्यात आले. 2/5/2025 नुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या अंतिम जे काही परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील शिक्षक अभियोगिता बुद्धिमत्ता परीक्षेत जे काही प्रविष्ट होण्यास पात्र राहतील. याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने 25/9/2025 पर्यंत व्यावसायिक अर्हता प्राप्त केलेले उमेदवार विचारात घेण्यात आलेले आहे. म्हणजे या ठिकाणी जी काही शैक्षणिक पात्रता आहे तर ती 14/5/2025 पर्यंत आणि व्यावसायिक पात्रता जी आहे तर ती 25/9/2025 पर्यंत ह्या ज्या काही सध्या बघा व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रतेसंदर्भात डेट सध्या इथं देण्यात आले. म्हणजे तुमची शैक्षणिक पात्रता 14/5/2025 पर्यंत त्या ठिकाणी पूर्ण पाहिजे. तुमच्याजवळ प्रमाणपत्र, मार्कशीट पाहिजे आणि व्यावसायिक पात्रता जी आहे 25/9/2025 पर्यंत तुमचं पूर्ण पाहिजे. तर ही शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भात होती. तसंच बघा काही उमेदवारांचे जे काही प्रश्न आहे की सध्या आमच्याजवळ आता डोमोसाईल सर्टिफिकेट सध्या नाही. आता जे सर्टिफिकेट आहे तर ते सध्या आता काढत आहे, तर ते डेमोसाईल सर्टिफिकेट सध्या बघा आता चालणार आहे का? किंवा दुसरा प्रश्न म्हणजे आमच्याजवळ सध्या कास्ट सर्टिफिकेट नाही, बरोबर. कास्ट सर्टिफिकेट नाही, तर आता आम्ही काढल्यावर ते जे कास्ट सर्टिफिकेट आहे तर ते सध्या बघा अपलोड करू शकतो का? तर ते देखील सध्या बघा असे प्रश्न तुमचे सध्या या ठिकाणी विचारले जात आहे. तर त्यांच्यासाठी देखील इथं एक महत्त्वाचं जे काही सध्या बघा स्टेटमेंट आहे ते देखील तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तर ह्याच्यामध्ये बघा ज्या उमेदवारांचं या ठिकाणी आरक्षणाच्या अनुषंगाने जे काही कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा इतर ज्या काही सर्टिफिकेट असेल तर ते सध्या आपल्याला पवित्र पोर्टलवर त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना सध्या बघा लागत आहे. आता ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर तो मुद्दा इथं देण्यात आला आहे. तो मुद्दा तुम्हाला दाखवतो. त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल. आता ह्या ठिकाणी बघा जे काही शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 साठी ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवारांनी प्रवर्ग व समांतर आरक्षण, बरोबर. या ठिकाणी प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाचा हा एक मुद्दा देण्यात आला आहे. त्याच्यामध्ये दिव्यांग व अनाथ प्रवर्गासह इत्यादी बाबी नमूद केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडील सदर जी काही चाचणी अधिसूचना 25/4/2025 व सुधारित अधिसूचना दिनांक 13/5/2025 अन्वये चाचणी परीक्षेत अर्ज करण्यात शेवटच्या दिनांकापर्यंत या ठिकाणी पुढे म्हटलंय, म्हणजेच किती तर 14/5/2025 पर्यंत प्राप्त प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येतील. म्हणजे तुमच्याजवळ जे काही प्रवर्ग असेल आरक्षणाचे जे काही सध्या बघा प्रमाणपत्र आहे तर ते प्रमाणपत्र तुमचे 14/5/2025 पर्यंत जे काही प्रमाणपत्र आहे तर ते सध्या या ठिकाणी ग्राह्य धरले जातील. आता सध्या ज्या उमेदवारांकडे समजा कास्ट सर्टिफिकेट नाही, डोमोसाईल सर्टिफिकेट नाही, बरोबर. तर हे जे प्रमाणपत्र आहे तुम्ही जर आता जर सध्या बघा काढत असाल म्हणजे ह्या ठिकाणी 14/5/2025 नंतर जे काही प्रमाणपत्र तुम्ही काढले असेल तर ते पवित्र पोर्टल जी काही रजिस्ट्रेशन प्रणाली आहे त्या ठिकाणी अपलोड होतात का? ते देखील तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह जे आहे तर ते सध्या बघा तुम्हाला दाखवतो की त्या उमेदवारांनी त्या ठिकाणी अपलोड होत किंवा नाही ते देखील तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. परंतु इथे 14/5/2025 अखेरपर्यंत ग्राह्य सध्या बघा धरण्यात येतील अशी इथं सूचना आहे. तर तुम्हाला मी डायरेक्ट पोर्टलच्या रजिस्ट्रेशनवरती घेऊन जातो, तिथे तुम्हाला या ठिकाणी माहिती होईल. आता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे पवित्र पोर्टलची तर त्याच्यावरती आपण या ठिकाणी बघा लॉग इन केलेलं आहे. तर त्या लॉग इनमध्ये जे सध्या तुमचं आरक्षणाच्या अनुषंगाने जो सध्या प्रश्न होता की जे कास्ट असेल किंवा तुमचं डोमोसाईल असेल, बरोबर, किंवा तुमची जी काही व्यावसायिक आणि शैक्षणिक पात्रता असेल तर ती जर तुमची आताची असेल तर सध्या बघा चालू महिन्याची पर्यंत तर ती सध्या या ठिकाणी अपलोड होत आहे किंवा नाही. तर या ठिकाणी जेव्हा तुम्ही इथं जे काही 3 डॉट आहे इथं जर क्लिक केल्यावरती डॅशबोर्ड अशा पद्धतीने दिसतो. त्याच्यामध्ये पर्सनल डिटेल्स, ॲड्रेस दिसते, डिटेल्स आणि इथं कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स दिसते, बरोबर. आता इथं जर तुम्ही कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्समध्ये जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला जे काही डोमोसाईल संदर्भात बघा या ठिकाणी
विचारलं जात आहे डोमोसाईल सर्टिफिकेट संदर्भात. तुम्ही इथं यस केलं तर त्यानंतर तुम्हाला खाली डोमोसाईल संदर्भात जी काही सर्टिफिकेट आणि मग त्या ठिकाणी अपलोड करण्यासंदर्भात जी काही माहिती आहे तर ती सध्या बघा इथं विचारली जाते. आता इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी डोमोसाईल संदर्भात जर डेट आपण इथं विचार केली तर लास्ट डेट म्हणजे तुमच्याजवळ आता डोमोसाईल जे आहे काढलेलं तर ते समजा चालू महिन्याचं तुमच्याजवळ असेल, बरोबर. म्हणजे तुमचं या ठिकाणी नोव्हेंबर किंवा चालू महिन्याचं डिसेंबरपर्यंत तुमचं डोमोसाईल ह्या ठिकाणी तुम्ही काढला असेल. आता त्याच्यामध्ये जर आपण इथे समजा तुमचा कोणता तरी इथं सर्टिफिकेट नंबर आला असेल डोमोसाईलचा आणि इथं जर आपण डेट जर बघितली तर डेट सध्या बघा इथं तुम्हाला दाखवतो इश्यू डेट. आता इथं इश्यू डेट ह्या ठिकाणी जर आपण बघितलं तर इथं आपण लास्टची डेट आपण बघूया, बरोबर. आता ह्या ठिकाणी डेटचा इथं बघा आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला डेट दाखवतो जेणेकरून तुमचं लक्षात येईल. तर इथं सध्या बघा या ठिकाणी आपण डेट बघूया. तर इथे सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी डेट जी आहे तर ती डेट टाकून बघूया जेणेकरून तुमचं या ठिकाणी लक्षात येईल की जी डेट आहे तर ती कधीपर्यंत सध्या बघा या ठिकाणी घेतली जाते. आता मित्रांनो तुमच्याजवळ जर डेमोसाईल जे सर्टिफिकेट आहे तुम्ही जर आता काढलेलं असेल तर ते या ठिकाणी पवित्र पोर्टलमध्ये सध्या बघा जी माहिती आहे तर ती भरली जात आहे किंवा नाही ते तुम्हाला दाखवतो. इथं बघा तुमचं डेमोसाईल आता काढलं असेल तर तुम्ही इथं यस केलेलं असणार आणि या ठिकाणी सर्टिफिकेट नंबर जो असेल डेमोसाईलचा तर इथं बघा तुम्ही भरणार. त्यानंतर इथं जी काही डेट आहे तर ती डेट तुमची इथं लक्षात येईल. इथं तुम्हाला दाखवतो मी लाईव्ह स्वरूपात. तर इथं बघा आपण समजा तुमचा डेमोसाईल सर्टिफिकेट जे आहे तर ते आताचं आहे म्हणजे या ठिकाणी 2025चं सध्या तुम्ही काढलेलं आहे, बरोबर. आता 2025चं इथं काढलेलं आहे, परंतु ह्या ठिकाणी जेव्हा आपण जे काही महिने आहे तर ते महिने सध्या बघा इथं दाखवण्यात आले. तर ह्याच्यामध्ये जानेवारी दाखवतं, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे पर्यंत सध्या बघा ह्या ठिकाणी दाखवत आहे. परंतु इथून पुढे जे काही महिने आहे जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि आपण ह्या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये. तर इथून ह्या ठिकाणी बघा हे ब्लर संदर्भात ह्या ठिकाणी तुम्हाला दिसतंय. म्हणजे इथून जे काही महिने आहे तर हे कोणत्याही प्रकारचं आपण या ठिकाणी क्लिक केलं तरी बघा या ठिकाणी सिलेक्ट होत नाही, बरोबर. म्हणजे इथं तुम्ही क्लिक केलं तरी सिलेक्ट सध्या होत नाही. तर सिलेक्ट कुठपर्यंत होतंय तर ह्या ठिकाणी मे महिन्यापर्यंत सिलेक्ट होत आहे. तर आपण 2025चं समजा मे महिना जर आपण सिलेक्ट केला तर त्याच्यामध्ये जी काही शेवटची डेट इथं आपण सिलेक्ट करू शकतो ती म्हणजे इथं बघा 14 तारखेपर्यंत सध्या बघा इथं सिलेक्ट करू शकतो, बरोबर. इथून 15, 16, 17 पासून तर आताच्या तारखेपर्यंत ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं जे काही सध्या बघा सिलेक्शन इथं होत नाही. म्हणजे तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे डोमोसाईल सर्टिफिकेट तर ते जर तुम्ही आताच्या घडीला सध्या बघा काढत असाल तर ते ह्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारची जी काही माहिती असेल तर ती माहिती भरू शकत नाही. कारण इथं जे काही डोमोसाईल किंवा आरक्षणाच्या अनुषंगाने तुमची जी काही माहिती आहे म्हणजे कास्ट सर्टिफिकेट डोमोसाईल असेल तर ती 14 मेच्या अगोदर म्हणजे या ठिकाणी तुमची जी काही 14 मे 2025च्या अगोदर सर्टिफिकेट तुमच्याजवळ काढलेलं सध्या बघा इथं असायला पाहिजे. तर तेच उमेदवार इथं भरू शकतात. आताचं जर तुम्ही काढलेलं असेल तर ते कोणत्याही प्रकारचं इथं तुम्हाला मार्क सध्या बघा जी काही डेट असेल किंवा सर्टिफिकेट असेल तर त्याची माहिती भरता इथं येणार नाही. तर हे तुम्ही या ठिकाणी बघा लक्षात घ्या. तर जे काही डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट तुमचे ह्या ठिकाणी सध्या बघा जी डेट दाखवण्यात आलेली आहे मे महिन्याची तर ती सध्या बघा त्यापर्यंत तुमचे डॉक्युमेंट असायला पाहिजे. आता जर तुम्ही काढलं तर ते ह्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सध्या बघा जी माहिती आहे तर ती सध्या इथं घेत नाही. तर हे ह्याच्यामध्ये सध्या लक्षात घ्या. कारण महत्त्वाचे जे काही डॉक्युमेंट आहे शैक्षणिक पात्रतेसंदर्भात कागदपत्र आहे तर त्याची जी डेट देण्यात आली तर त्या डेटमध्ये सध्या बघा तुमचं या ठिकाणी जे काही सर्टिफिकेट आहे तर ते इश्यू झालेलं पाहिजे. त्यामुळे लक्षात घ्या जे काही नवीन सध्या तुम्ही डॉक्युमेंट काढताय तर ते पुढे तुमचे व्हॅलिड सध्या बघा असणार नाही. कारण इथं कोणत्याही प्रकारची जी काही माहिती आहे तर ती माहिती तुमची इथं फिलअप सध्या बघा होत नाही. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी दुसरं जे आहे तर ते शैक्षणिक पात्रतेसंदर्भात इथं जी डेट देण्यात आली ती देखील इथं बघा दाखवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला अकॅडमिक संदर्भात जर तुमची पदवी संदर्भात इथं जी काही डेट आहे तर ती डेट तुम्हाला दाखवतो. इथं बघा जे काही क्वालिफिकेशन असेल तुमच्या पदवीचं तर ते तुम्हाला 14/5/2025 पर्यंत सध्या बघा या ठिकाणी पूर्ण झालेलं पाहिजे शैक्षणिक पात्रतेमध्ये. आणि जी काही तुमची व्यावसायिक पात्रतेचं इथं दाखवलेलं आहे व्यावसायिक पात्रता देखील तुम्हाला दाखवतो प्रोफेशनल क्वालिफिकेशन. तर त्याची डेट इथं देण्यात आली तुमची 25/9/2025 बरोबर. इथं बघा ही डेट देण्यात आली 25/9/2025 ही डेट तुमच्या ह्या ठिकाणी ह्याच्यापूर्वीचं तुमचं व्यावसायिक पात्रता इथं असायला पाहिजे. ह्याच्यानंतर जर तुम्ही इथं अपलोड केलं तर सध्या बघा त्या ठिकाणी
ते घेत नाही. तर सध्या ह्या ज्या काही डेट आहे, तर ह्या डेटनुसारच तुमच्याजवळ आरक्षणाचे जे काही डॉक्युमेंट आहे, तर ते डॉक्युमेंट तुमच्याजवळ असायला पाहिजे. नंतर जे तुमच्याजवळ असेल, तर ते सध्या बघा या ठिकाणी अपलोड होत नाही आणि त्या अनुषंगाने तुमचे पुढे देखील सध्या बघा त्या ठिकाणी अडचणी इथं येऊ शकतात. तर सध्या हे महत्त्वाचं जे काही माहिती आहे, तर ती माहिती सध्या बघा इथं होती. तर समजा जे काही प्रमाणपत्र आहे, तर ते तुमचे इथं दाखवल्याप्रमाणे जे काही सध्या प्राप्त प्रमाणपत्र आहे, तर ते तुमचे 14/5/2025 पर्यंत या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल आणि तशा पद्धतीने सूचना देखील इथं देण्यात आली आहे. तर जे काही डॉक्युमेंट होते, ते डॉक्युमेंट व्यवस्थित बघा अपलोड करा, जेणेकरून तुम्हाला पुढे आगामी काळात कोणत्याही प्रकारची अडचण सध्या बघा येणार नाही. अजून ह्या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील, तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देऊ. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची माहिती होती. माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ह्या ठिकाणी लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ते देखील तुम्ही जॉइन करू शकतात. तर अशा प्रकारच्या माहितीसाठी वेळोवेळी भेट देत राहा. तर भेटू आपण पुढच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.